Maharashtra Academy of Engineering and Education Research's 44th Foundation Day celebration has now formally begun. ज्ञान हे उपयोगितेच्या दृष्टिकोनातूनच ज्ञानाकडे बघायचं ही नवीन एपिस्टेमॉलॉजी ज्ञान परंपरा आम्हाला कराड सरांनी दिली. ज्ञानेश्वर हेच या विद्यापीठाचे खरे चान्सलर. त्यांच्यापासून हा सगळा प्रवास सुरू झाला आहे आणि तो असाच विस्तार होत राहणार आहे. या ऑर्गनायझेशनची ही लीडरशिप कशी राहिली पाहिजे, ॲटलिस्ट की बाबा भारतातल्या ज्या 50-50 जे ब्रँड आहेत किंवा ज्या संस्था आहेत याच्यामध्ये MITचं नाव हे नेहमी राहिलं पाहिजे की ही अतिशय चांगली संस्था आहे, योग्य ते एज्युकेशन देतं. या प्रकारचा विचार आज आपल्याला या निमित्ताने फाउंडेशन डेच्या निमित्ताने आपण विचार केला पाहिजे. I am extremely happy, my dear friends. Today we all have gathered here for the 44th Foundation Day ceremony of Maharashtra Academy of Engineering and Educational Research. Fondly we call it MIRS, MIT Group of Institutions. I am very happy to say that we have come a long way, my dear friends. And in a very short span of 43 years, this has become one of the most benchmarking organization, not just in the state of Maharashtra, but across the country. आपली संस्था ही जी मोठी झालेली आहे ती आणखी अशी पुढे जाईल याची मला खात्री आहे. कारण आपल्याकडे जी शिक्षक आहे, जी फॅकल्टी आहे, त्यांना आपल्या संस्थेमध्ये आपण मानाने वागवतो. म्हणून आपल्याकडे ॲट्रिशन रेट जवळजवळ निग्लिजिबल आहे आणि ही आमची स्ट्रेंथ आहे. आणि म्हणून मी असं सांगतो की ही संस्था आणखीन प्रगती करेल आणि पुढच्या काही वर्षामध्ये आणखीन प्रगती करेल असा मला विश्वास आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय कराड सरांच्या दूरदृष्टीमुळे आणि अविरत परिश्रमांमुळे आज आपली ही संस्था फक्त देशातच नाही तर जगातही नावाजली गेली आहे. आणि मला अभिमान वाटतो की अशा संस्थेत काम करण्याची संधी मला मिळाली. भारतामध्ये अनेक शेकडो विद्यापीठं आहेत, परंतु मायर्स MIT हा एक असा शिक्षण समूह आहे की जो नैतिक मूल्यावर आणि वेगळ्या बाबतीत आपला शिक्षण समूह ओळखला जातो. कारण या शिक्षण समूहामध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या मूल्याधिष्ठित शिक्षणावर आणि सर्वांगीण विकासावर फार मोठा भर दिला जातो. अध्यात्म आणि विज्ञान ही दोन्ही एका रथाची चाकं आहेत आणि ती दोन्ही मजबूत असली तरच हा जगन्नाथाचा रथ पुढे जाऊ शकतो. आपल्या इथं आपल्याला जी काही थोडीफार भारताची ओळख मिळते ना, ती माझ्या दृष्टीने आजही खेड्यामध्ये जास्ती मिळते. शहरांनी ती ओळख हळूहळू घालवली आहे. पुन्हा मिळवण्यासाठी आम्हाला त्याचे प्रयत्न करायला पाहिजेत. आणि मी म्हटलं तसं MIT सारख्या संस्था त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आज नाही 44 वर्षापासून. विश्वधर्मी, विश्वशांती, विश्वकल्याण शब्द फार मोठे आहेत, परंतु त्याचा अर्थ करण्याचा प्रयत्न करूया. या निमित्ताने जे आपण मंडळी भेटलो आज, भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, धर्मसंकल्पना हे सर्व तशी दिशावाचक आहेत. आणि आजकालचं तर चिंतन खूप मोठं गेलं आहे. तर हे सर्वजण मिळून प्रयत्न करूया.